ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन. सिनेकलाकार सलमान खान, आमिर खान आणि अमिताभ बच्चन पवन हंस स्मशानभूमीवर दाखल. मुंबईतील चेंबूरवाशी नाका परिसरात कालीमाता मंदिरात काल सकाळी मोठी खळबळ उडाली. मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे परिधान करण्याचे आल्याचे दृश्य पाहून भक्त स्तब्ध झाले आणि संतापही व्यक्त केला. भटजी रमेश यांनी दावा केला की देवी स्वप्नात आल्याने त्यांनी हे कृत्य केले. मात्र काही स्थानिकांनी भटजीला पैसे देऊन हे कृत्य घडवून आणल्याचा आरोपही केला आहे. घटनेनंतर धार्मिक संघटना मंदिरात गोळा झाल्या आणि पोलिसात तक्रार नोंदवली. RCF पोलिसांनी FIR दाखल करून रमेश भटजी यांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आणखी कोणी सहभागी आहे का याची चौकशी अजूनही सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कडेठाण परिसरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली असून स्वतःच्याच बापाची हत्या करून शव घरातच दफन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत व्यक्ती कल्याण बापूराव काळे वय वर्ष 60 तर हत्येचा आरोप असणारा त्यांचा मुलगा रामेश्वर काळे याच्यावर आहे. तब्बल 10 दिवसांपूर्वी हत्या करून घरात पुरलेले शव कुजायला लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. अखेर घटना उघडकीस आली. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित आणि पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठले. आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. यांची पत्नी आणि मुलगा असे तिघेही घरात होते. त्यांचे भांडणं चालू झाल्यानंतर त्यांची आई ही भांडणं बघून आणि घाबरून बाहेर जाऊन बाजूच्या शेजारच्यांकडे जाऊन थांबली होती आणि त्यांच्या भांडणामध्ये नंतर मुलगा राम काळे यांनी वडिलांच्या डोक्यात दांडा मारल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर घाबरून तो मृतदेह त्यांनी त्यांच्या घरात पुरून ठेवला होता. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला दर जाहीर करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. निमजय साखर कारखान्यात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गव्हाणीत कारखाना बंद केला आहे. संघटनेने उसाला पहिली उचल 4000 रुपये प्रति क्विंटल देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. येवला नगरपालिका निवडणुकीत महायुतीने आज प्रचाराची जोरदार सुरुवात केली. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात झाली. यानंतर मुख्य रस्त्यावरून भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी बोलताना समीर भुजबळ यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की येवला नगरपालिकेवर राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार. नागपूरच्या झिंगावाई टाकळी परिसरात बगदादी भागात आज भीषण आग लागली आहे. मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला लागलेल्या या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. या भागात अशा सुमारे 10 डेकोरेशन गोडाऊन असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्तीमध्ये अशा व्यावसायिक गोडाऊनमुळे धोका वाढत असल्याचे सांगत हे गोडाऊन तातडीने हटवावेत अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. धुळ्यातील पिंपळनेर येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा रंगली. अहिराणी बोलीतील बट्टा पिंपळनेर वालासले मना राम राम या शब्दांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली आणि सभेत एक उत्साह उसळला. सभेला महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली. लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की काहींनी अडथळे आणले तरी ही योजना बंद होणार नाही. बहिणींमुळे आपले प्रत्येक विजय पक्के झाले आहेत. स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की तुमच्या आशीर्वादामुळेच शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला आहे. विरोधकांवर टीका करत त्यांनी सांगितले की शेतकऱ्याचा मुलगा पुढे गेल्याचे काहींना सहनच होत नाही. नगर परिषद निवडणुकीत पिंपळनेरमध्ये पहिल्याच वेळी इतिहास रचायचा आहे असे सांगत त्यांनी भाजप आणि शिवसेना उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सभा महिलांनी, तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भरून गेली होती. शेवटी शिंदे यांनी नागरिकांना मतदान करून शिवसेनेचाच उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात याच ठिकाणाहून होत आहे. याच दरम्यान नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार कैलास घुले यांच्यावर धमकावणे आणि मारहाणीच्या तक्रारी झाल्याचा दावा समोर आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना घुले यांनी सर्व आरोप फेटाळले असून ते म्हणाले, कोणत्याही भाजप उमेदवारावर FIR नाही. पोलिसांनी चौकशीसाठी नातेवाईकांना बोलावले म्हणजे उमेदवार गुन्हेगार ठरत नाही. सभेच्या आधीच सुरू झालेल्या या आरोप आणि प्रत्यारोपांमुळे त्र्यंबकेश्वर राजकारणात चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. सोलापूरच्या मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीत एका उमेदवाराने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
उमेदवाराचा दावा असा आहे की योग्य वेळी शिवसेनेचा AB फॉर्म मिळाला असता तर मंगळवेढ्यात नगराध्यक्ष आमचेच निवडून आले असते. त्याचबरोबर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्याकडून खूप त्रास दिला जातो अशी तक्रारही त्यांनी शिंदेंसमोर व्यक्त केली आहे. या वक्तव्यांमुळे मंगळवेढ्यातील राजकीय वातावरण चांगलीच चर्चा रंगत आहे. बारामती महानगरपालिका निवडणुकीत राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी आरोप केला आहे विरोधी गटाकडून त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन पॅनल फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आरोप निवडणूक प्रक्रियेत मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.